शेगाव प्रभाग रचना आणि मतदार यादीवर अपेक्षांच्या दिवशी हरकती मान्य केल्यानंतर राजकीय दबावात मुख्य अधिकारी जयश्री काटकर यांनी दिलेले निर्णय रातोरात बदली करून घेतले असा आरोप महाविकास आघाडीने केलाय। या विरोधात शनिवारी शेगावात भव्य मोर्चा काढण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचना आणि मतदार यादीतील अनियमिततेविरोधात राजकारण चांगलंच तापलं आहे। मुख्य अधिकारी जयश्री काटकर यांनी हरकती मान्य केल्यानंतर राजकीय दबावाखाली निर्णय बदलल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने शेगावात भव्य मोर्चा काढण्यात आला। गांधी चौकातून तहसील कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला। मुख्य अधिकारी काटकर यांना निवडणूक काळात सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी तहसीलदारांमार्फत जिल्हा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। मातंग वस्ती ही म्हाडा परिसरामध्ये प्रभाग 7 मध्ये राहायला गेलेली आहे। तर हे यांना जाऊन जवळपास 8 ते 10 वर्ष त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांचं राशन कार्ड त्या ठिकाणी बनलेलं आहे, त्यांचा ॲड्रेस प्रूफ त्या प्रभागामध्ये बनलेला आहे आणि ते एक बल्क मतदान होतं। जवळपास खलवाडीचं मतदान हे 800,000 असेल आणि मातंग वस्तीचं म्हाडामध्ये गेलेलं मतदान हे 300-400 मतदान असेल। एवढ्या बल्क प्रमाणावरती ते मतदान त्या ठिकाणी गेलेलं असताना प्रभाग 4चा नगरसेवक त्यांना न्याय देऊ शकत नाही। त्या भागातले जे विषय असतील ते त्या भागातल्या नगरसेवकांनी मांडले गेले पाहिजेत आणि त्या वस्तीमध्ये ते मतदान गेलं पाहिजे अशी आमची ती प्रमुख मागणी होती। परंतु मुख्याधिकाऱ्यांनी 27 तारखेला आम्हाला शब्दशः GR दाखवून ही तुमची मागणी कशी रास्ते आहे आणि कशी GR नुसार ही मागणी योग्य आहे हे आम्हाला त्या ठिकाणी एक 10-20 लोकांना सांगितलं आणि ती मागणी आमची जी होती ती त्यांनी मान्य केली। परत 30 तारखेला असं काय घडलं, असं काय त्यांच्यावरती दबाव आला किंवा असं कुठलं यंत्र किंवा असं कुठलं हे त्यांच्या समोर आलं की त्यांनी ते मतदान परत प्रभाग 4 मध्येच ठेवलं। या शेगाव शहरातील नगर परिषदमध्ये लोकशाहीला काळिमा फासण्यासारखा अतिशय प्रकार झालेला आहे। एकाच पक्षाच्या किंवा एकाच गटाच्या बाजूला निर्णय देऊन इथं स्थानिक मुख्याधिकारी मॅडमने संपूर्ण जनतेवर आणि लोकशाहीवर एक प्रकारे अन्यायच केलेला आहे। आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आपण प्रशासनातील अधिकारी असता, प्रशासनातला अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो सर्वसामान्य जनतेचा असतो आणि अशातच तुम्ही जर कुठल्या एखाद्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या दबावात येऊन जर असा जनतेवर विश्वासघात करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्यावं, हे लोकशाही आहे। आज कुठला पक्ष सत्तेत असतो, कुठला पक्ष सत्तेत नसतो। आपण कायम शासनाच्या सेवेत आहात, त्यामुळे आपण जनतेचे सेवक राहावे, आपण भाजपचे सेवक बनू नये असं मी वंचित बहुजन आघाडीकडून शिव मॅडमना असं आवाहन करतो। आणि हा जो झालेला निर्णय आहे शेगाव शहरातील हा एकतर्फी झालेला आहे। लवकरात लवकर त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो।